नमस्कार माऊली. असं म्हणतात की यश, समृद्धी, सुबत्ता हे मनुष्याचे अलंकार आहेत आणि त्याच्यावरूनच मनुष्याचं मोजमाप करायची आपल्याकडे जणू प्रथाच आहे. पण तरी मनुष्य जेव्हा एवढं यश प्राप्त करतो ना, तेव्हा त्याच्यापासून एक गुण मात्र हळूहळू लांब जाऊ लागतो आणि तो गुण म्हणजे विनम्रता. विनम्रता हळूहळू नाहीशी होते आणि तिची जागा व्यापली जाते अहंकाराने, गर्वाने. आणि हा गर्व सुद्धा एका पातळीपेक्षा जर जास्त झाला तर मग मात्र त्याचे किती भयंकर परिणाम होतात, आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं, याची कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा आपल्या मनाची आपण कायम समजूत करून घ्यावी. जे काही आपल्याला मिळतंय ते भगवंताच्या आशीर्वादामुळे मिळतंय. तो जर आपल्याला यश आणि समृद्धी देऊ शकतो तर मग तोच ते सारं हिरावून सुद्धा घेऊ शकतो. किती काळाने ही रात्र जगते आहे असे जाणवते. तसेच आहे दीपश्री. मध्यंतरीच्या कालखंडात आपण कितीतरी वादळे सहन केली, परंतु आता सर्व शांत आहे. राज्यकारभार, आपले नातेसंबंध सर्व काही सुरळीत आणि पूर्ववत आहे. एकूणच मला माझ्या आयुष्यात जे साध्य करायचे होते ते घडते आहे असे वाटते. आणि तुम्ही ते साध्य केले आहे स्वामी. नाही, मी केवळ निमित्त मात्र. हे सर्व शक्य झाले ते केवळ त्या एका शक्तीमुळे, आणि मला ही शक्ती 16 सोमवारच्या व्रताच्या पूजनाने मिळाली. बघ ना, आपली योगायोगाने भेट काय होते, त्यात प्रीती नाही, केवळ कलह. तरी देखील महाराजांनी मला बोलावून घेतले आणि त्यानंतर जे काही घडले ते सारे अनाकलिनी. भगवंताची कृपा आणि लीला आघात आहे स्वामी. संदेह माझा या व्रतावर पूर्ण विश्वास आहे. यंदाही माझे 16 सोमवारचे व्रत सुरू आहे आणि त्याचे सुयोग्य फळ मला नक्की प्राप्त होईल. त्या व्रताच्या उद्यापनाकरिता आपल्याला उद्या मंदिरात जायचे आहे. परंतु त्याआधी निद्रा आवश्यक आहे ना. चला. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां. महाराज, नैवेद्याची वेळ झाली. पूजेसाठी आवश्यक असणारं नैवेद्य अजून कसं आणला नाही? प्रासादात जाऊन चुरम्याच्या नैवेद्याची व्यवस्था करावी. जी महाराज. चूरमा, तुला खात्री आहे तू नक्की चूरमाच ऐकले आहेस? होय महाराणी, महाराजांनी हेच सांगितलं आहे. मला असे वाटते आहे की तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी. तू जा आणि पुन्हा व्यवस्थित विचारून ये. होय महाराणी. तुला एकदा सांगून समजत नाही का? तूप गुळ यांनी युक्त पिठाचा चुरमा हवा आहे, तोच प्रसाद आहे. क्षमा असावी महाराज. काय? तूप गुळ युक्त असा पिठाचा चूरमा? ठीक आहे, मी आत्ता आणते. असे कसे शक्य आहे?
16 सोमवार सारख्या महाव्रताचे उद्यापन, आणि त्यासाठी इतका सामान्य नैवेद्य चूरम्याचा. जनतेची अपेक्षा महाप्रसादाची नसेल का? हे कोणी सामान्य व्यक्तीचे व्रत नाही, तर महाराजांचे व्रत आहे. चूरमा तर कोणाच्याही घरात मिळेल. महाराजांनी त्यांची प्रतिष्ठा जपायला नको? कदाचित त्यांच्या ध्यानी आले नसावे, परंतु मी तरी माझी मती वापरायला नको का? महाराज, नैवेद्याचा मुहूर्त सारण्याची वेळ आली, तरीही नैवेद्याची व्यवस्था झालेली नाही. मला देखील हीच चिंता त्रस्त करते आहे. जो विलंब झाला त्याकरिता मी आपली क्षमा मागतो, परंतु आणखीन काही क्षण प्रतीक्षा करावी. हरिओम. महाराज, नैवेद्य आणण्यास इतका विलंब? क्षमा असावी महाराज. गुरुवर्य, आपण हा नैवेद्य अर्पण करावा. महाराज, सुवर्ण मुद्रांचा नैवेद्य? हा काय अनिष्ट प्रकार आहे? नैवेद्याकरिता लागणारा चूरमा कुठे आहे? महाराज, महाराणींनी हेच भांड माझ्या हाती दिले आणि सांगितले हाच नैवेद्य आहे. महाराज, कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की आपण राजघराण्यातल्या उच्च पदस्थ व्यक्ती आहात म्हणून सुवर्ण मुद्रांचा नैवेद्य. एका गोष्टीचे आपणास विस्मरण झालेले दिसते. परमेश्वरासमोर सर्व जीव एक समान असतात. म्हणून आपला सुवर्ण मुद्रांचा नैवेद्य परमेश्वराला चालत नाही. परमेश्वराला एकच निवद, चुरम्याचा. हो, इतर कोणताही नाही. दीपश्री, ही कुठली वर्तणूक? हा भगवंताचा अपमान आहे आणि माझा देखील अवमान झाला आहे. मी तुला पुरेपूर कल्पना दिली होती की प्रसाद म्हणून नैवेद्यास काय अपेक्षित आहे, तरीही तू सुवर्ण मुद्रा का पाठवल्यास? महाराज, आपला क्रोध शांत झाला असेल तर एकदा माझ्या ठिकाणी येऊन विचार करावा. कदाचित आपण हे विसरता आहात की सामान्य प्रजा आणि आपल्यात काहीतरी अंतर आहे. सर्व प्रजेसमोर आपण जर त्या चूरम्याचा प्रसाद अर्पण केला असता तर आपले हसू झाले असते. तो अपमान चालला असता आपल्याला. जनता माझ्याबद्दल काय विचार करते ह्यापेक्षा जास्त रीत म्हणून, पद्धत म्हणून त्या व्रताचे पालन करणे हे महत्वाचे नाही का? क्षमा असावी स्वामी, परंतु पद्धती काय? ती काळानुरूप बदलणे हेच योग्य. आपल्या समजुती या कालबाह्य झाल्या आहेत. नव्या आजच्या विचारांनी त्यांचे पालन करा. आणि तुम्हीच म्हणता ना, मनातील भाव महत्वाचे. मग त्याच भावनेने मी जर मोहरा अर्पण केल्या तर त्यात एवढे का खटकावे? दीपश्री, तू हा वाद का घालत आहेस? मुळात तुला मी जे सांगितले होते तसे वर्तन तू का केले नाहीस? महाराज, मी कोणी आपली सैनिक नाही. तुम्ही सांगाल आणि मी करायला. मी जे केले आहे ते आपल्या चांगल्यासाठी केले आहे. आणि तसेही भगवंत म्हणजे आपल्या मनातील एक भाव असतो आणि आपल्याप्रमाणे तोही स्वार्थी असतोच. त्यालाही मोह असतोच, सुवर्णांचा, धनाचा. आणि म्हणून मी जे केले त्यात काही अनिष्ट किंवा अयोग्य नाही. प्रभू, प्रभू, हिला क्षमा करा प्रभू. तिला कल्पना आहे
ती आता काय बोलून गेली. प्रभू, ही दीपश्री मला देखील माहित नाही. जिच्यावर मी प्रेम केले होते तीही नव्हेच. तिला क्षमा करा प्रभू. तिच्या या वक्तव्याचे शासन तुम्ही मला करा. हे कसे शक्य होईल प्रभू? परंतु परंतु कदाचित हीच माझी परीक्षा असेल. आणि हीच जर आपली आज्ञा असेल तर त्याचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. ते नाकारणारा मी कोण? प्रभू, आपली लीला मला कशी समजावी प्रभू, कशी समजावी? या आलात तुम्ही? आत्ता आठवण आली आपल्या धर्मपत्नीची? किती काळ गेला, किती प्रहर झाले. तुम्ही कुठे होतात स्वामी? मी ते इथेच बाहेर होतो. आपल्याच विचारात गुंग होतो. एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा होता. त्याच विचारात गुरफटलो होतो. त्यामुळे काळवेळ याचे काहीच भान राहिले नाही. का? कुठला इतका महत्वाचा निर्णय? आणि काय निर्णय घेतला? महत्वाचा निर्णय घ्यायचा होता. या निर्णयात सर्वार्थाने माझाच पराभव आहे. परंतु केवळ हाच निर्णय घेणे माझ्या हाती आहे. असे कोड्यात का बोलत आहात? काय ते स्पष्ट सांगा ना. दीपश्री, दुर्दैवाने मी हा निर्णय घेतला आहे. मी असे का वागतो आहे? काय कारण आहे? कशासाठी वागतो आहे? याचा कसलाच विचार तू करू नकोस. मी
त्याग करण्याचा निर्णय घेतलाय. तू हा प्रसाद सोडून निघून जा, एवढीच माझी तुला विनंती आहे. कारण माझा देखील नाईलाज आहे. स्वामी स्वामी स्वामी, आपण असं का बोलत आहात? माझे काही चुकले आहे का? त्या त्या नैवेद्याच्या वर्तनामुळे तुम्ही मला इतका टोकाचा निर्णय का? दीपश्री, ही स्वतः भगवंतांची आज्ञा आहे आणि त्याचे पालन तुला करावेच लागेल. असे भगवंतांची आज्ञा का तुमची इच्छा? तुमचे संसारातले मन उडले असे म्हणावे का माझ्यामधील रस उडून गेला आहे? काही दिवसांपासून मला असेच जाणवते आहे, पण मीही तुम्हाला ठणकावून सांगते, मला हे मान्य नाही. हा माझा प्रसाद आहे आणि मी याचा कदापि त्याग करणार नाही. नाही म्हणजे नाही, कदापि नाही. मी तुला अखेरचं सांगतोय, हा माझा अंतिम निर्णय आणि त्याचे पालन तुला करावेच लागेल. तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. माऊली, प्रवासामध्ये एक पाऊल जर चुकीचं पडलं तर सगळा प्रवास चुकीच्या मार्गाने होऊ लागतो. नको नको ती संकट येतात आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आणि जेव्हा आपण हा विचार करतो की नेमकं कुठे चुकलो आपण, तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते आणि आपण आपल्या इप्सित जागी न पोचता अशा काही स्थळी जाऊन पडतो की जिथून परत येणं अशक्य प्राय असतं. गर्वाची वाट अशीच असते माऊली, अशीच असते. हा गर्व तुमच्याकडून नकळत अशा चुका घडवतो, अशी पाप करवून घेतो की तुमचं प्राक्तनच बदलून जातं आणि मग नवीन नवीन संकट फळ म्हणून तुमच्या पदरी पडतात. म्हणून मंडळी, ही गर्वाची बाधा तेवढी होऊ देऊ नका, म्हणजे मग येणारी संकट देखील अगदी हसत हसत दूर होतील. म्हणून म्हणतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.